शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव या ठिकाणी साखर वाटप कार्यक्रमास खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आले असता सकल मराठा समाज बांधव बोधेगाव यांनी त्यांची भेट घेऊन सकल मराठा समाज बांधवांना ओबीसी मधून सरसकट आरक्षण मिळावे हा मुद्दा लोकसभेत मांडून आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठी निवेदन दिले असून खासदार विखे यांनी त्यांचे निवेदन स्वीकारून सकारात्मक संवाद साधला। यावेळी मराठा आरक्षणावर भाष्य करताना ते म्हणाले की मराठा आरक्षणाच्या संदर्भात यापूर्वी देखील नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि मी सकारात्मक भूमिका मांडली आहे। आमचे समर्थन प्रत्येक वेळी सकल मराठा समाजाकडून राहिले असून आम्ही सदैव मराठा बांधवांच्या पाठीमागे उभे आहोत। तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच मराठा आरक्षणावर योग्य तोडगा काढण्यात येईल असे मत त्यांनी व्यक्त केले। बोधेगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या साखर वाटप कार्यक्रमात ते बोलत होते। दरम्यान 22 जानेवारीला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते होणार असून याच पार्श्वभूमीवर साखर आणि चणा डाळ वाटपाचे नियोजन चालू केले आहे असे सांगून 22 जानेवारीला आपण दुसरी दिवाळी साजरी करणार आहोत असे मत त्यांनी मांडले। सर्व लाभधारकांनी या साखरेतून 2 लाडू बनवावेत आणि श्रीरामांच्या चरणी नैवेद्य म्हणून ठेवावेत असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले आहे। यावेळी ताराभाऊ लोंढे, नितीन काकडे, बापूसाहेब पाटेकर, रजाक शेख, बाबा सावळेकर, बाळासाहेब कोळके, महादेव घोरतळे, मयूर हुंडेकरी, संजय खेडकर, भगवान मिसाळ, बाळासाहेब डोंगरे, रामकाका केसभर, अमोल सागडे आदींसह भाजपाचे विविध पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। NTP न्यूज मराठी, अहमदनगर।